राहिलेत शेवटी कपडे. अहो अहो आत येता का? एक मिनिट. आलो आलो. अगं आपल्याला उशीर होतोय ग. चल निघायचंय ना. उशीर होतोय. चल नाही गेले 2 दिवस तुम्ही मला सांगताय की इकडे कपडे वाळत घालायची दोरी बांधून द्याल. रोज टाळाटाळ करताय तुम्ही. टाळत नाहीये ग. मग कामं असतात ना रोज. असं काय करतेस तू? अहो नाही द्या मला घालून द्या प्लीज. अहो कपडे पावत नाहीयेत तिकडे. माझ्या ओल्या कपड्याचा वास येतो ना राहिलेल्या. बॉस बॉस आय एम ऑलरेडी हिअर. पावभाजी दुकानात गोईंग ना. हो मी काय म्हणतो सॉरी. उद्या नक्की बांधून देतो. नाही मला आज तुम्ही दोरी बांधून द्या. काही झालं तरी बस. असं तू कधी कधी ना लहान मुलीसारखा हट्टीपणा करतेस बघ. मग हो पुढे मी नंतर येतो. ओके बॉस डोंट वरी. मी एकटाच नाहीये. काय एकटाच नाही? नाही म्हणजे तुम्ही इतके मोठे शेफ वाळत गेल्याची दोरी बांधताय. बायको पुढे कुणाचंच चालत नाही. तिला घाबरण्यात मी एकटा नाहीये. तुम्ही पण आहात. ऐकलंस? हो ऐकलं. तो झाला अपमान करून. जा होतो पुढे मी येतो. ओके कुठे दोरी? कुठे खेळ? थांबा मी आणून ठेवली आहे. हे बघा आणून ठेवलेस? हे बघा, ही दोरी घ्या आणि हे खेळे घ्या आणि मला बांधून द्या. चला. ओ साधना बहिणी जरा हातोडे देता का? हा दादा देते. चला कुठे हवे दोरी बांधून तुला सांग मला. मला काय वाटतं ही अशी इथून अशी बांधून द्या ना. म्हणजे बरं पडेल ना कपडे वाळत घालायला. ठीक. दिली का हातोडी त्यांनी? हो हा द्या थँक्यू. हे घ्या दे. अहो सांभाळू ना. म्हणजे चुकून हातावरती मारायला नाही हातोडा. अगं असं कसं मारेन मी लहान आहे का आता? आणि अहो हे बघा आपल्या भिंतीचा रंग उडेल असं काही करू नका. माझ्या पद्धतीने करू दे ना मला. दोरी दोरी दोरी. चला हा खेळा इथे तुझ्या म्हणण्याप्रमाणे विराजमान झालेला आहे. आता जाऊ मी. जाऊ काय? दोरी कोण बांधून देणार? दोरी पण बांधायची? अहो म्हणजे काय दोरी लावून जाणार असं काय करताय? उद्या बांधली असती ना. नाही दोरी दोरी लावून टाका. दोरी सुरी हवी. दोरी कापायला हवी ना. अहो कशाला कापायला हवी? कशाला कापायला? एवढी मोठी दोरी वाया घालवणार का? असं काय करतेस तू? अहो पण ती बघून हवी ना कापायला. हो मला माहितीये ग बाई. असं काय करतेस तू? मी अगं ह्याच घरात राहतो मी. माझा डोळ्यांचा अंदाज काही चुकणार नाही. पण तुम्ही माप न घेता दोरी कापली ती पुरेल का? अगं डोळ्यांचा अंदाज आहे माझा. बघ तू आता पुरते का? पुरली नाही तर मला बोल. ठीक आहे? थांब जरा. असं काय करतेस तू? इतक्या वर्षांचा अनुभव आहे माझा. हे बघ झालं. हे इकडे आणि हे इकडे. पुरली का? बघ बरं. हो छान चांगली बांधली. चाल झालं. आता निघू? थांबा जरा. एक काम करा. मला खूप कामावर यायचे. मलाही तुमच्या बरोबर यायचं ना. अन्नपूर्णाला जायचंय. हे ना 2च कपडे जरा वाळत घालून टाका ना पटकन. मी केळ काढून घेते. घ्या निघायला उशीर नको व्हायला आपल्याला. दोनच कपडे आहेत. केवढं केलंस त्यासाठी? कुठेही वाळत घालता आलेस ते. खुर्चीच्या पाठीवर किंवा खिडकीत कुठे. असं कसं? झालं. मी काम करतो आता. जरा केळी काढतो घरात. झाला काढून केळ? नाही परत काढतो ना. अहो नको. नाही स्वयंपाक करूनच निघूया आता. अहो नको. आधी तुमच्यामुळे मला एवढा उशीर झालाय ना. काय माझ्यामुळे? हो अहो म्हणजे कालचं काम तुम्ही आज केलं की नाही? मग उशीर कोणामुळे झाला? तुमच्यामुळे झाला की नाही? चला. अहो कधी येणार अभिजित सर? 5 मिनिट्स. बॉस येत आहेत. येणार ना 5 मिनिटात. मालक यू मेकिंग व्हॉट? काय भरताय? मसाले भरतोय. बॉस ना तिखट्यात कोणती मिरची लागते माहितीये का? नाही ना? मला माहितीये. आणि तुम्ही काय टाकताय? डोंट टच बॉसेस मसाले. डोंट टच बॉसेस मसाले. ऐकलं नाही का? तू नको मला शिकू. तुझ्या बॉसने सांगितलंय मला. तू तुझं काम कर. हा
हॅलो 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 सॉरी 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 मालक, जरा उशीर झाला. हॅलो 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 हॅलो. बॉस दोरी फार उंचावर बांधली नाहीत ना? ते 10 मिनिटं थांबा, गरमागरम पावभाजी तयार करतो. हा, जाऊ नका कोणी. चल मंग्या, भाज्या कापल्यात का? हो रेडी आहेत. Yes. काय सर काय सर तुम्हाला काही चहा कॉफी हवंय? नाही, काही नको आता. सर ते काय सारखं सर सर लावलंय? सर ते शेफ ना काहीतरी बोलायचंय. बोला ना शेफ, ते सॅलरी बद्दल तुम्हाला विचारायचं होतं. बोला 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 बोला. बोला बोला. सर पगार कधी होणार? हो सर, हो खूप उशीर झाला आता, आणि आईला देखील मला हॉस्पिटलला घेऊन जायचं सर. सर प्लीज आज पगार झाला तर खूप बरं होईल सर, प्लीज. येस सर. सर मला पण सॅलरी पाहिजे सर. मला सगळे बिल्स पेड करायचे, मला सारखे रिमाइंडर येतात. सांगा ना सर, सॅलरी कधी देणार सर? सांगा ना. हे मी कसं सांगू? ते तोंडाने सांगा, चालेल सर, पण सर प्लीज सॅलरी द्या ना सर, प्लीज. मी नाही सांगू शकत. सर असं का म्हणताय? अहो तुम्ही नाही सांगणार तर कोण सांगणार ना? विश्वास विश्वास या बोबडे सरांचा मेमरी लॉस झाला नाही ना? तर ते बॉस आहेत, ते स्वतःच विसरले नाही आहेत ना? हो काय करायचं? ते माझ्याचकडे पगार मागतील. कुठे पैसे मागितले? पिझ्झा पिस्ता गेला, पण पैसे नाहीत ना. सर खरं तर अभिजित सर असताना हे असं कधी झालं नव्हतं. म्हणूनच रस्त्यावर आले ते. तुम्हाला लाज नाही वाटत पगार मागताना? हे दिसतंय का? बघा टेबल्स बघा, सगळे रिकामे पडलेत तुमच्यामुळे. जी काय घाणेरडी सर्व्हिस देता ना इकडे, त्यामुळे कोणी येत नाहीये. कस्टमर आले की पळवून लावताय त्यांना. काय टाइमपास करायचा असतो ना, गेम्स खेळायचे असतात तुम्हाला आतमध्ये. तुमच्यामुळे माझं किती नुकसान झालंय माहितीये का तुम्हाला? वरून पगार मागायचाय, त्यापेक्षा तुम्हीच सगळ्यांनी मला 5,000 रुपये काढून द्या. सर मी तुम्हाला आधीच सांगितलं सर. सर मला सारखे रिमाइंडर येतात सर बिल भरण्यासाठी सर. सर मोबाईल बिल, वॉटर बिल, टेलिफोन बिल सर, लाईट बिल सर. वॉटर बिल नाही भरले तर मला वॉटर नाही मिळलं सर. मला वॉटर नाही मिळलं, मी डेड होईल सर. सर प्लीज सर मला सॅलरी द्या सर. मी सांगितलं होतं का तुला लाईफस्टाईल इतकी वाढवून ठेवायला? आणि पाणी पिऊन उपकार करतेस का तू माझ्यावर? सर व्हॉट इज दिस सर? सर वॉटर इज आवर बेसिक नीड सर. सर मॅम 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 तुम्ही या या इकडे या या या. प्लीज सॅलरी द्या. प्रमोद जा पाणी घेऊन ये मला. या. अभिजित राजे. अरे अरे कोण रे तू? ओळखतोस तू मला? हो, मी अभिजित राजे स्वागत करत आहे तुमच्या खास शो मध्ये, ज्याचं नाव आहे स्वाद आस्वाद. अरे वा, तू स्वाद आस्वाद बघायचंस का? हो, मी तुम्हाला रोज टीव्ही वर बघायचो. तुम्ही छान छान डिश बनवतात, मला तुम्ही खूप आवडतात. पण आता तुम्ही टीव्ही वर का येत नाही? असं तुला प्रत्यक्ष भेटता यावं म्हणून. खरंच? खरंच? बोल, सांग काय बनवतो यासाठी? मला ना खरं तर ह्याला बाहेरचं काहीच खायची परवानगी नाही, हो का? कारण याला अनेक गोष्टींची अलर्जी. हो.
शिवाय त्याचं सतत पोटही दुखत असतं. अरे त्यामुळे नॉर्मली मी त्याला घरी बनवलेलेच पदार्थ खाऊ घालते. बर बर. पण तुम्हाला शोज मध्ये बघितलं त्यामुळे इथे येण्याची आणि तुमच्याच हातची पावभाजी खाण्याचा हट्ट केला. मग काय करणार, नाही म्हणताच नाही आलं. तुम्ही पावभाजी बनवताना घरी बनवलेल्याच पदार्थांचा वापर करता ना? येस, तुम्ही काही काळजी करू नका. आपल्या इथली पावभाजी एकदम सेफ आणि हायजेनिक असते. आम्ही सगळे नॅचरल मसाले वापरतो ना. तुम्ही अजिबात काळजी करू नका. त्याला पोटभर पावभाजी खाऊ द्या. बस 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 बसा, तुम्ही पण बसा ना. तुझ्यासाठी आत्ता पावभाजी बनवतो मी. हा बॉस, ही रेडी पावभाजी साईड ट्रॅक का केली? हीच गरम करून द्यायची ना. नाही रे मग ही भाजी जरा तिखट आणि मसालेदार आहे. आपण पिल्लूसाठी जरा नवीन कमी तिखट आणि चटपटीत भाजी बनवूया ना. हा चालेल चालेल चालेल. चाल, दे बटर दे. हा घे, बस, बस बस. ही झाली पिल्लूची स्पेशल पावभाजी तयार. ये बात. हे घे तुझी कमी तिखट चटपटीत पावभाजी. थँक्यू. वेलकम. तुम्हाला देऊ? नको, माझा उपवास आहे. नेक्स्ट टाइम नक्की आहे. नक्की या. काय रे, आवडली का? मस्त. एन्जॉय. बॉस, छोटी छोटी मुलं सुद्धा तुमची फॅन आहेत. आई मस्त झाली हो पावभाजी. खा खा. रोहन, रोहन, अरे हे बाळा, रोहन, डोळे उघड. हो रोहन, हे बाळा, बाळा. रोहन, काय होतं तुला? अहो बघा ना कसं. रोहन, काय झालं? मग या पटकन रिक्षा थांबव. थांबा, काळजी करू नका. आपण त्याला घेऊन जाऊया. आपण दवाखान्यात घेऊन जाऊया त्याला.
देवा, अशी कशी काचेची बरडी फुटली माझ्या हातून. काय अपशकुन तर येणं घडणार. हॅलो, वहिनी, इथे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. काय झालं? म्हणजे इकडे एक मॅडम आल्या होत्या मुलाला घेऊन. माझ्या रोहनला बरं करा.